डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं नेते मंडळी या ठिकाणी निर्धार व्यक्त केलेला आहे। लोकशाही जिवंत राहिली पाहिजे। लोकशाहीचा या ठिकाणी उद्ध्वस्तपणा जो भाजपने लावलेला आहे म्हणून या ठिकाणी निर्धार करण्याचा राज्यघटनेचा संरक्षण करून निर्धार करण्याचा निर्णय काँग्रेस पक्षाने घेतलेला आहे आणि या ठिकाणी आम्ही देशाला सामोरं जात आहोत। जय हिंद, जय हिंद, जय महाराष्ट्र। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा आम्ही घटनेला मानणारे कार्यकर्ते आहोत। या देशामध्ये परमपूज्य आदरणीय वंदनीय बाबासाहेबांनी जी घटना लिहिली ह्या घटनेच्या माध्यमातून देशातील सर्व भारतीयाला मग तो कोणत्या पण जाती धर्माचा असो त्याला कायद्याने हक्क दिला आहे। अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या अनुषंगाने त्याला स्वातंत्र्य आहे बोलण्याचं, राहण्याचं, खाण्याचं आणि भाषण करण्याचं। परंतु ह्या 2.5 वर्षामध्ये भाजप मोदी सरकार सत्तेमध्ये आलेत तर अभिव्यक्ती स्वातंत्र्यावरती गदा आणून सामान्य नागरिकांची गळचेपी झालेली आहे। या ठिकाणी अमुक वर्गांना अमुक वर्गाच्या लोकांना त्या ठिकाणी अमुक खायचं नाही, बोलायचं नाही, भाषण स्वतंत्र नाही आहे। आज विद्यार्थीगण असेल, शिक्षण वर्ग असेल, त्यांनी आपल्या न्याय हक्कासाठी बोललं तर त्यांना द्रेधुरी ठरवलं जातं, त्यांना मारहाण केली जाते। म्हणजे तोंड दाबून मुक्याचा मार अशा तऱ्हेची अवस्था या ठिकाणी झालेली आहे आणि म्हणून हिटलरशाही हुकुमशाहीच्या माध्यमातून ह्या देशाचा राज्याचा कारभार चालतोय। आपल्याला कल्पना आहे की आतापर्यंत काँग्रेसच्या राज्यामध्ये कधी त्यांनी निवडणूक प्रक्रियेमध्ये हस्तक्षेप केला नाही, परंतु भाजप सरकारने निवडणूक प्रक्रियेमध्ये किती हस्तक्षेप केला आपल्याला कल्पना आहे की ह्या ठिकाणी दत्ता भैरवच्या वार्डामध्ये, वाकडेवाडीच्या वार्डामध्ये निवडणूक आयोगाने, निवडणूक अधिकाऱ्यांनी निर्णय एक दिला आणि परत दुसऱ्या दिवशी निर्णय बदली केला। म्हणजे निवडणूक प्रक्रियेमध्ये ह्या भाजपचा किती मोठा शिरकाव झालेला आहे, सत्तेचा दुरुपयोग झालेला आहे। सत्तेचा दुरुपयोग करून पोलीस बळाचा, शासकीय यंत्रणेचा वापर करून या ठिकाणी संपूर्ण घटना उद्ध्वस्त करायचं काम ह्या भाजप सरकारने केल्यामुळे देशातील राज्यातील सामाजिक सलोखा बिघडत चाललेला आहे, सामान्य नागरिक हतबल होत चाललेला आहे आणि म्हणून काँग्रेसच्या सर्व अधिकृत उमेदवार निर्धार केलेला आहे की बाबासाहेबांच्या चरणी वंदन करून या ठिकाणी घटनेला अधीन राहून या देशाच्या घटनेचं संरक्षण करण्याचा निर्धार काँग्रेस पक्षाच्या इच्छुक उमेदवारांनी केलेला आहे आणि पुण्याचा विकास करण्यासाठी या ठिकाणी घटनेला गालबोट लागता कामा नये, घटनेला अधीन राहून आम्ही पुण्याचा विकास करू हा निर्धार काँग्रेसने केला आहे आणि ह्या ठिकाणी बाबासाहेबांना वंदन करून आम्ही आमच्या प्रचाराला सुरुवात केलेली आहे।